की ज्यावेळी तुमच्या जीवनामध्ये दत्त महाराज येतील तर तुम्ही ज्ञानापासून हटू नका. तुम्ही तुमच्याजवळ ज्ञान असलं पाहिजे. वेद ज्ञानाला रिप्रेझेंट करतं ना. म्हणजे तुमच्याकडे सर्व ज्ञान असणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही ते ज्ञान तुमच्या जीवनामध्ये येणार त्यावेळी तुम्हाला अलर्टनेस येईल आणि तुम्हाला त्या गोष्टी समजू शकतील. हे दाखवण्यासाठी तिथे 4 वेदांच्या ऐवजी तिथे कुत्रे दाखवलेले. ते एक सिम्बॉलिक आहे. म्हणून दत्त महाराजांना आपण आपल्याकडे पण म्हणतात की महाराजांना कुत्रे आवडतात किंवा ते त्या याच्यात येतात. हे कशासाठी? ते एक सिम्बॉलिक आहे. सोबत गाय दाखवलेली आहे. महाराजांच्या फोटोमध्ये नेहमी गाय असते. ही गाय रिप्रेझेंट करते तुमच्यातली विवेक बुद्धी. ठीक आहे ना. तुमच्याकडे ज्ञान असून फायदा नाही आहे. तुम्हाला विवेक पाहिजे, ती जागरूकता पाहिजे. जेव्हा तुमच्या जीवनामध्ये दत्त उपासना येते, जेव्हा महाराजांची तुमच्या जीवनामध्ये पदार्पण होतं किंवा महाराजांची कृपा तुमच्यावरती झाली पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला विवेक बुद्धी जागरूक ठेवणं गरजेची आहे. तुम्हाला संयम असणं गरजेचं आहे. हे दाखवण्यासाठी तिथे गाय दाखवलेली आहे.